बातमी पाहतोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी आहे. पक्षांतर बंदी कायदा कठोर करण्याची मागणी करण्यात येते. पक्षांतराच्या प्रकरणांमध्ये निर्माण होणारे घटनात्मक पेच टाळण्यासाठी कायद्यात अधिक स्पष्ट आणि प्रभावी तरतुदी करण्याची घटनातज्ञ अनंत कळसेंनी मागणी व्यक्त केली आहे. शिवसेना प्रकरणातील सुनावणीत ठाकरे सेनेच्या वकिलांकडून राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे असल्याचा महत्त्वपूर्ण युक्तिवाद करण्यात आलाय. कायदेतज्ञ अनंत कळसे यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी. आपल्यासोबत कायदेतज्ञ अनंत कळसे सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आजही सलग सुनावणी सुरू आहे. काय नेमकं आपल्याला असं वाटतं की ठाकरे गटांकडनं आमदार अपात्रते निकाल पहिले द्या, नंतर पक्षाचे चिन्ह गोठवा किंवा पक्ष चिन्ह ठाकरे गटांना मिळवणं, हे सगळं एक कायदेतज्ञ म्हणून आपल्याला काय वाटतं? यामध्ये मी आता 2-3 चॅनेलला सुद्धा सांगितलंय, यामध्ये 2 मुद्दे महत्वाचे इन्व्हॉल्व आहे. त्यामध्ये माननीय त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपली 2022ला झाली होती शिवसेनेची, त्यामध्ये माननीय अध्यक्षांचा निर्णय, माननीय राज्यपालांचा त्यावेळेचा निर्णय आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय, मुळाचा हे तिन्ही निर्णय यावर कपिल सिब्बल साहेबांनी आर्ग्युमेंट केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की बहुमत संसदीय पक्षामध्ये ज्याला बहुमत आहे त्या पक्षालाच हे चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलेलं आहे. मुळात हा क्रायटेरियाच चुकीचा आहे, कारण 10व्या अनुसूचीमध्ये संसदीय पक्ष आणि मूळ पक्ष ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी अशा 2 संज्ञा आहे. आणि त्यांचं बेसिक म्हणणं आहे की मूळ पॉलिटिकल पक्ष यामध्ये फूट पडण्याशिवाय की संसदीय पक्षामध्ये फूट होऊ शकत नाही. त्यामुळे हे चिन्ह निव्वळ संसदीय पक्षामध्ये जे बहुमत आहे त्या आधारे दिलं गेलं, हे कॉन्स्टिट्यूशनल सीन आहे, म्हणजे घटनात्मक पाप आहे. आणि या घटनात्मक पापाला तुम्ही कायदेशीर स्वरूप माननीय अध्यक्षांच्या निर्णयाद्वारे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाद्वारे दिलं गेलं आणि हेच मुळात घटनात्मक दृष्ट्या मोठी चूक आहे, असं त्यांचा एक लाईन ऑफ ऍक्शन आर्ग्युमेंटचा एक सारांश होता आणि त्या आधारे ते पुढे गेले. शिवसेना पक्षाचं चिन्ह आहे धनुष्यबाण, हे गोठवलं किंवा ठाकरे गटांना ते चिन्ह मिळालं, तर आताचे जे शिंदे शिवसेना पक्ष आहे त्यांचे जे आमदार आहेत किंवा त्यांचा जो पक्ष आहे यावरती काय परिणाम होऊ शकतो? नाही, हे प्रॉस्पेक्टिव्ह निर्णय असतात. गोठवलं, तो निर्णय दिला किंवा त्यांच्या याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. हे सगळे प्रॉस्पेक्टिव्ह निर्णय आहे, मागच्या वेळेपासून ते लागू होत नाही. त्यामुळे झालं तर त्यांना नाव दुसरं तिसरं मिळू शकतं, असं काही नाही आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालय संपूर्ण संधी देईल आणि त्याप्रमाणे तो निकाल येईल. तर आपण पाहिलं तर अनंत कळसे सरांचं असं म्हणणं आहे की 10th शेड्यूल जे आहे त्याला अजून कठोर केलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.